Yes, hello dear aspirants. वेलकम बॅक टू राजमुद्रा IAS ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स जो आपला सेशन चालू आहे पॉलिटिकल सायन्सचा, याचा हा आपण नेक्स्ट वाला जो सेशन आहे तो आपण या ठिकाणी आज कंटिन्यू करणार आहे. ॲज वी नो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले लेक्चर सिरीज जी आहे खूप उत्कृष्ट लेवलला चालू आहे आणि त्यासोबतच तुम्हाला यामधून म्हणजे विद्यार्थ्यांना यामधून खूप चांगल्या प्रकारे PYQ या ठिकाणी सॉल्व्ह होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. गट द पॉइंट. सो नाव आजच्या या सेशन मधून आपल्याला आपण जो चॅप्टर सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे स्टेट गव्हर्नमेंट. व्हॉट इज कॉल्ड द स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकार जो आहे है ना, राज्य सरकार आपला मुख्य चॅप्टर आपण जो सुरू केलेला आहे त्याच्या आधीचे काही लेक्चर त्याच्यामध्ये झालेले आहेत. गट द पॉइंट. सो आजच्या सेशन मध्ये आपल्याला राज्य सरकार जी आहे या राज्य सरकारापैकी हा जो आहे हा कायदे मंडळ जो आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जो काही राज्यांचा जो काही सर्वात महत्वाचा जो ऑर्गन आहे स्टेट गव्हर्नमेंट मधला सर्वात महत्वाचं जे अंग आहे स्टेट गव्हर्नमेंट मधलं आपल्याला ते बघायचं आहे. अर्थात या राज्य विधिमंडळाला किंवा राज्याच्या कायदे मंडळाला या ठिकाणी सेंट्रल प्लेस काय आहे किंवा आपण त्याला मध्यवर्ती स्थान जे आहे या ठिकाणी प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. बिकॉज वाय? बिकॉज सर राज्य सूचीमधील असणारे विषय, केंद्र सूचीमधील असणारे विषय, या राज्य सूची आणि केंद्र सूचीमध्ये असणाऱ्या महत्वाच्या विषयावर कायदा करण्याचा जो अधिकार आहे याच राज्य विधिमंडळाचा आहे किंवा याच राज्याच्या कायदे मंडळाचा हा अधिकार असल्याचा आपल्याला प्राप्त होतो. मग अर्थातच आपल्याला हे समजून घ्यावं लागतं या ठिकाणी राज्य सूची किंवा समवर्ती सूचीमध्ये केलेला जो राज्याने कायदा आहे हा कायदा अर्थातच राज्यातील जनतेला प्रभावित करत असतो. म्हणून कायदे करताना खूप सगळी गोष्ट जी आहे खूप सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फॉलो होताना आपल्याला पाहायला भेटतं. आज आपल्याला हे पण बघायचं आहे की राज्य कायदे मंडळ म्हणजे काय, राज्य कायदे मंडळाचे जे काही घटक आहेत आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी बघायचे आहेत. राज्यपाल आहे की विधानसभा आहे की विधान परिषद आहेत आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी आज बघून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला द कॉन्सेप्ट ऑफ बायकॅमेरल अँड युनिकॅमेरल जो आहे त्याला काय म्हणतो आपण, एक सदनीय किंवा द्विसदनीय सभागृह, हेही बघायचं आहे. बरोबर आहे. त्यासोबतच आपल्याला याही प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे की राज्याचे जे काही कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ नाही आहे, राज्याचं जे काही कायदेकारी मंडळ आहे या कायदेकारी मंडळाचे एक्झॅक्टली फंक्शन्स अँड पॉवर्स काय आहेत, या असंख्य अशा प्रश्नाचं आपल्याला या आजच्या सेशन मधून आपल्याला आन्सर्स या ठिकाणी काय होतील पाहायला भेटतील. ओके. सो आपण हे आन्सर्स शोधायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासोबतच हा चॅप्टर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा काय आहे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि दैनंदिन आयुष्यामध्ये अधिकाऱ्याला हा चॅप्टर या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे. नमस्कार, मी प्राध्यापक सुषेण आगाव आणि तुम्ही पाहतात राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आणि आज आपण अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा पहिला जो चॅप्टर आहे या कायदे मंडळाचा हा आपण या ठिकाणी चालू करणार आहे. दिस इज माय बायो. ओके, हा माझा बायो आहे. नाव आपल्याला पुढे जायचं आहे. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या प्रत्येक लेक्चरला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशनल एक कोट घेऊन येत आहोत प्रत्येक लेक्चरला. सो आजचा मोटिवेशनल कोट बघा, हे तुमच्यापैकीच कोणीतरी असणार आहे समस्याग्रस्त किंवा आपल्याला ऍज वी नो सगळ्यांना माहिती आहे की आयुष्यामध्ये काय या ठिकाणी मोठ्या समस्या आपल्याला येताना आपल्याला पाहायला भेटतात. क्लिअर आहे तुम्हाला? नाव बघा किती छान प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगतोय, आयुष्यात जेव्हा वादळ येते तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभं राहायचं. प्रश्न वादळांचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा जातं. आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्वाचं असतं. अतिशय महत्वाचा कोट आहे आणि अतिशय याच्यामधून एक गर्भित अर्थ जो आहे हा गर्भित अर्थ खूप चांगल्या प्रकारे निघताना आपल्याला पाहायला भेटतो. सो लाईफ इज अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, द पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ है ना. म्हणजे असं म्हटलं जातं की आयुष्याचा हा एक अविभाज्य भाग आहे. सो असं त्याचा एक मिनिंग होतं. नाव कम टू द मेन पॉइंट. आज आपण आपल्या चॅप्टरकडे जाऊया. नाव मेन चॅप्टरचं नाव आहे कायदे मंडळ आणि कायदे मंडळाची काय आहे रचना. आपण त्याला काय म्हणतो, कंपोजिशन किंवा स्ट्रक्चर है ना. आपल्याला हे बघायचं आहे. आज कोणते कोणते चॅप्टर आपण या ठिकाणी बघणार आहेत बघूया. अभ्यासाचे जे टॉपिक आहेत बघा, घटनात्मक तरतुदी काय आहेत. बरोबर आहे. घटनात्मक तरतूद काय आहे, कशाची, कायदे मंडळाची जी घटनात्मक तरतूद आहे ती आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायची आहे. राज्य विधिमंडळाचे घटक काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी बघायचे. द्विसदनीय आणि एक सदनीय विधिमंडळ काय आहे तेही आपल्याला बघायचं आहे. विधान परिषदेची निर्मिती आणि रद्द करणे याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे.
सदनाची रचना, अधिकार आणि कार्य आणि काय आहे लास्टला काय आहे या ठिकाणी पॉवर्स अँड फंक्शन्स आपल्याला बघायचं आहे. बघा अतिशय छान प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने मी तुमच्यासाठी या ठिकाणी नोट्स बनवत आहे. या नोट्स मधून एवढी तर गॅरंटी नक्की देतो की तुम्हाला क्वेश्चन मात्र नक्की सॉल्व्ह होतील इन द शॉर्ट पिरियड मध्ये. सो बघा आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करत आहोत. राज्य मंत्रिमंडळची रचना, ऍक्च्युली आता हे चुकून झालं या ठिकाणी मंत्रिमंडळ, बरोबर आहे. या ठिकाणी काय आहे राज्य विधिमंडळ असं असायला हवं होतं, बट एनिवेज ते थोडंसं हे करा. राज्य विधिमंडळ, स्टेट लेजिस्लेचर असं त्याचं नाव आहे, बरोबर आहे. आपल्याला हे समजलं पाहिजे की कशाला म्हणायचं राज्य विधिमंडळ, नाही का. राज्य विधिमंडळाचा भाग कोण आहे. मग आपल्याला अभ्यास करताना प्रश्न पडला पाहिजे की राज्यपाल तिकडे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मध्ये पण आहे, इकडे या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह बोर्ड मध्ये सुद्धा आहे, बरोबर आहे की नाही. येस येस. राज्यपाल कार्यकारी अभिकरणाचा एक भाग आहे, राज्यपाल विधिमंडळ अभिकरणाचा सुद्धा एक भाग आहे. इनफॅक्ट आपल्याला असं म्हणता येईल की राज्यपालाशिवाय या ठिकाणी कार्यकारी अंग पूर्ण होत नाही, राज्यपालाशिवाय या ठिकाणी कायदेकारी अंग सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत नाही. म्हणून राज्यपालाला असं म्हटलं जातं द स्टेट गव्हर्नमेंट इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ स्टेट. राज्याचा राज्यपाल राज्य सरकारचा काय आहे, अविभाज्य भाग आहे. येस, अविभाज्य भाग आहे. कसा आहे तो आपल्याला पुढे जाऊन पाहायला भेटणार आहे. सो नाव आपल्याला एज अ पिक्टोरियल ग्राफ मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पहिले समजून देतो की या ठिकाणी लेजिस्लेचर या शब्दाचा अर्थ काय आहे. लेजिस्लेचर म्हणजे काय आहे, कशाला म्हणायचं कायदे मंडळ, कशाला म्हणायचं कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. कायदे मंडळ बघा, कायदे मंडळ म्हणजे ही एक अशी बॉडी असते, ही एक असं ऑर्गन असतं, हे एक अशी एक काय म्हणतो ऑर्गनायझेशन असते की ज्या हाऊसच्या माध्यमातून, ज्या संघटनाच्या माध्यमातून राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची निर्मिती करत असतं. मग अर्थात आपल्याला, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राचा रेफरन्स देऊन जर पाहायचं झालं तर महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये या ठिकाणी कुणाकुणाचा समावेश होतो, तर अर्थातच कायदे मंडळाच्या शीर्षभागी राज्यपाल असतात. त्यानंतर कायदे मंडळाचा एक भाग म्हणून या ठिकाणी कोण आहे, तर या ठिकाणी विधानसभा आहे. कायदे मंडळाचा दुसरा भाग म्हणून कोण आहे, तर विधान परिषद आहे. आणि विधानसभा आणि विधान परिषद एकत्रित प्लस या ठिकाणी राज्यपाल ॲट द शीर्षस्थानी यांना एकत्रित मिळून या ठिकाणी काय म्हणतो, राज्याचं विधिमंडळ म्हणतो. म्हणजे विधिमंडळ ही अशी शाखा असते की जी काय करते, राज्यातील लोकांसाठी योग्य त्या परिस्थितीनुसार आहे त्या कायद्यात बदल करेल आणि नवीन कायदे अस्तित्वात आणेल. हे कार्य अतिशय महत्वाचं कार्य आहे. हे महत्वाचं कार्य या कायदे मंडळ या शाखेला करावं लागतं. आणि कायदे मंडळामध्ये जे निर्णय झालेले आहेत, कायदे मंडळामध्ये जे कायदे पारित झालेले आहेत, हे निर्णय, हे कायदे एक्झिक्यूट करण्याचं काम या ठिकाणी कार्यकारी मंडळाकडून केलं जातं, अर्थातच सरकारकडनं केलं जातं. सो इन ऑर्डर आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे. स्ट्रक्चर मध्ये बघा कायदे मंडळामध्ये कोण कोण असेल लक्षात ठेवा. बेसिक संकल्पना घ्या, नंतर आपण कंटेंटकडे जाऊया. कायदे मंडळामध्ये हे आहेत आपले राज्यपाल, बस है ना. बघा ऍट द शीर्षस्थानी राज्यपाल, बरोबर आहे. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभा. बघा दुसरा अंग काय आहे या ठिकाणी, विधानसभा. त्यानंतर दुसरा अंग काय आहे, विधान परिषद. काय आहे, विधान परिषद, बरोबर आहे. आणि या दोन ग्रहांना प्लस या ठिकाणी राज्यपालांना यांना एकत्रित मिळून या ठिकाणी राज्याचं काय बनतं, कायदेकारी मंडळ बनतं किंवा राज्याचं विधिमंडळ बनत असतं. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिली, कारण का आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून. आपण काय करतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहत आहे म्हणून महाराष्ट्र संदर्भात आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे हाऊस आहे, महाराष्ट्रामध्ये हाऊस द्विग्रही आहे. 2 हाऊसेस आहेत, एक विधानसभा आणि दुसरं काय आहे या ठिकाणी विधान परिषद. असं महाराष्ट्राचं काय आहे, 2 ग्रहीय. लक्षात ठेवा काय आहे महाराष्ट्राचं, 2 ग्रहीय विधिमंडळ असताना आपल्याला या ठिकाणी काय होतं, पाहायला भेटतं. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना, आय होप. येस येस. नाव आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे, बरोबर आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला हे बघायचं आहे की मग असे किती स्टेट आहेत की ज्या राज्यामध्ये, बरोबर आहे, ज्या राज्यामध्ये एकापेक्षा जास्त काय आहेत, एक ग्रही काय विधिमंडळ आहे, आणि किती स्टेट असे आहेत की ज्या राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे. समजते माझं बोलणं तुम्हाला.
तो मेजर लेवलला आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी बघायचं आहे. क्लिअर आहे. नाव आता आपल्याला बघा या ठिकाणी काय दाखवले, हे अर्थातच विधिमंडळच आहे, बरोबर आहे. हे आहे विधानसभा, हे आहे या ठिकाणी विधान परिषद. क्रिस्टल क्लिअर आहे. नाव आता जरा आपण या ठिकाणी कंटेंट कडे जाऊया, ताकि कंटेंट आणि कॉन्सेप्ट एकत्रित आले की तुम्हाला काय होतं या ठिकाणी आपल्याला समजून येतं. क्लिअर. बघा, भारतीय संविधानाने राज्य स्तरावरील शासन व्यवस्थेसाठी केंद्राप्रमाणेच या ठिकाणी संघात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच काय आहे, म्हणजेच काय, केंद्र सरकारमध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्था राज्यामध्ये सुद्धा अस्तित्वात असावी असा आपल्याला संविधानाने या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पुढे कंटेंट काय सांगतो बघा, राज्य शासनाच्या कायदेमंडळाला राज्य विधानमंडळ असं म्हणतात. मी मगाच सांगितलं तुम्हाला, जे विधानमंडळ आहे, विधानमंडळ म्हणजे त्या ठिकाणी कायदेकारी शाखा आहे, ती काय, ती कायदे करणारी शाखा आहे. क्लिअर आहे तुम्हाला, बरोबर आहे. असेही म्हणतात राज्य शासनामध्ये राज्य विधिमंडळाला मध्यवर्ती स्थान आहे. माय डिअर फ्रेंड्स, आता तुम्हाला अभ्यास करताना आपल्याला विचार पडला पाहिजे की वाय सेंट्रल प्लेस आणि प्रॉमिनंट प्लेस, म्हणजे या ठिकाणी याला मध्यवर्ती स्थान आणि महत्वाचं स्थान का आहे. याचा अर्थ असा आहे की कायदा करण्याची सेंट्रल बॉडी ही काय आहे, विधिमंडळ आहे, म्हणून याला काय महत्वाचं स्थान आहे. राईट. त्यानंतर तुम्ही बघा, राज्याच्या संबंधित असणाऱ्या विषयाशी कायदे करण्याची आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल करण्याची जबाबदारी राज्य विधिमंडळाची असते. क्लिअर आहे. कंटेंट मध्ये या ठिकाणी लक्ष द्या. क्रिस्टल क्लिअर आहे तुम्हाला. येस. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र राज्यामध्ये एक्झाम्पल बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एखादा कायदा अस्तित्वात आहे, समजा एक पोटा आहे ना, पोटा कायदा अस्तित्वात आहे. मग आता असं समजलं की यार टायमानुसार काय झालं माहिती आहे का, त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. सो या अस्तित्वात असणाऱ्या कायद्यामध्ये जी बदल करण्याची जी पॉवर आहे, जे अधिकार आहे, कोणाला आहेत, हे या ठिकाणी या राज्याच्या विधिमंडळाला आहेत. मग जनरली लेवलला आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे, इनफॅक्ट आपल्याला असा प्रश्न आला पाहिजे की या ठिकाणी मग सर हे पण सांगा ना, राज्यामध्ये कोणतं ऑर्गन, कोणतं अंग स्ट्रॉंग आहे. मग राज्यपाल स्ट्रॉंग आहे की या ठिकाणी कायदेकारी मंडळ स्ट्रॉंग आहे की कार्यकारी मंडळ स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे की नाही. तर येस, राज्य सरकारमध्ये सर्वात पॉवरफुल ऑर्गन हे आहे, याला कायदेकारी मंडळ म्हणतो. बिकॉज वाय, कायदेकारी मंडळ सगळ्यात पॉवरफुल आहे. दोन्ही हाऊसचं काय एकत्रीकरण आहे, प्लस राज्याचं एकत्रीकरण आहे, म्हणजे राज्यपाल सुद्धा यांचा भाग आहे, म्हणून. क्लिअर आहे. सो पहिल्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला समजलं की केंद्राप्रमाणे राज्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कायदेमंडळाचं जे अस्तित्व आहे ते कायदेमंडळाचं अस्तित्व सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. क्रिस्टल क्लिअर आहे. आता आपण पुढे बघूया की एक्झॅक्टली अजून काय सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी काय आहे, राज्य जे आहे, राज्य विधिमंडळ जे आहे, विधिमंडळ कसं असेल, एकतर मी मगाच सांगितलं दोन प्रकार आहेत है ना राज्य विधिमंडळाचे. एक म्हणजे दोन सदनीय असेल, दोन, टू हाऊस असतील, त्याला काय म्हणतो, बाय कॅमेरल. क्लिअर आहे. किंवा एक सदनीय असेल, याला काय म्हणायचं, युनिकॅमेरल. हे इंग्लिश मधले शब्द सुद्धा लक्षात ठेवा. इंग्लिश एमपीएससी काय करेल तुम्हाला ते इंग्लिश मधलेच मराठीमध्ये करून सांगेल. सो बाय कॅमेरल म्हणजे काय, दोन हाऊस असणारे. युनिकॅमेरल म्हणजे काय, सिंगल हाऊस असणारे. मग मला तुम्ही सांगा बरं, आता महाराष्ट्र कशामध्ये येतं सर, मग तुम्ही आत्ताच सांगितलं ना, महाराष्ट्र कशामध्ये येईल, तर महाराष्ट्र या ठिकाणी बाय कॅमेरल मध्ये येईल. कारण महाराष्ट्रामध्ये दोन सभागृह आहेत, एक विधानसभा, एक राज्यसभा. क्लिअर आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग असे भारतामध्ये सगळीकडे सारखं आहे का, तर याचा आन्सर नाही. भारतामध्ये सगळीकडे सारखं नाही आहे. काही राज्यामध्ये युनिकॅमेरल आहे, काही राज्यामध्ये बाय कॅमेरल आहे. मग असे किती राज्य आहेत सांगा ना सर. मग सांगतो की मग तुम्हाला पण बघा, भारतामध्ये तब्बल 22 राज्य असे आहेत. लक्षात आलं का, टोटल 22 राज्य असे आहेत की ज्या 22 राज्यामध्ये युनिकॅमेरल आहे. तुम्हाला समजते मग बोलणं, युनिकॅमेरल आहे. आणि 6 राज्यामध्ये बाय कॅमेरल आहे. 6 राज्यामध्ये बाय कॅमेरल म्हणजे द्विग्रही कायदेमंडळ आहे आणि 22 राज्यामध्ये सिंगल ग्रही कायदेमंडळ आहे. म्हणजे तुम्ही हा विचार करा, या स्टेटमेंटवरून आपल्याला हे समजून येतं की संविधानानं राज्य विधिमंडळ एकग्रही असावं की द्विग्रही असावं याची काही तरतूद करण्यात आलेली नाही आहे. याची काहीच तरतूद करण्यात आलेली नाहीये. आणि द्विग्रही असावं की सिंगल हाऊस असावं याच्या संदर्भातला जो सर्वस्व जो अधिकार आहे, हा अधिकार संविधानानं त्या राज्यातील विधानसभेला दिलेला आहे. विधानसभेच्या अस्तित्वावर किंवा विधानसभेच्या प्रस्तावावर आहे ती विधान परिषद डिझॉल्व्ह होईल, नाहीशी होईल, विसर्जन होईल
किंवा एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद नसेल, बरोबर आहे, तर त्या विधानसभेने तसा आशयाचा ठराव विशेष बहुमताने जर संसदेकडे जर पाठवला तर त्या राज्यामध्ये त्या ठरावानुसार या ठिकाणी विधान परिषद निर्माण होऊ शकते. अर्थात तुम्हाला हे समजलं की राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आणायची किंवा अस्तित्वात नाही आणायची, हा सर्वस्वी जो अधिकार आहे, हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे, तर विधानसभेवर दिलेला आहे आणि संविधानानं पण हे सांगितलेलं आहे. नाव थोडंसं आपण कम टू द मेन पॉइंट. दोन गोष्टी तुम्हाला समजल्या. युनिक कॅमेरल म्हणजे काय आहे, बाय कॅमेरल म्हणजे काय आहे. राज्य विधिमंडळामध्ये बघा अगेन पुन्हा राज्यपाल आणि आवश्यक असतील ज्या राज्यामध्ये विधान परिषद असेल त्या राज्यामध्ये विधान परिषद प्लस विधानसभा, आणि ज्या राज्यामध्ये फक्त विधानसभा असेल विधानसभा प्लस त्या राज्याचा राज्यपाल मिळून काय होते, या ठिकाणी कायदे मंडळाची निर्मिती होत असते. सो आय होप की बेसिक तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ लेजिस्लेचर क्लिअर झालं असावं. राज्याचं जे कायदे मंडळ आहे हे कायदे मंडळ आता तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं असावं अशी मी अपेक्षा करतो. क्लिअर आहे. नाव आता आपण जरा कंटेंटकडे जाऊया. भारतात विधिमंडळाची रचना सर्वत्र सारख्या नाही, मी आता तुम्हाला सांगितलं, कारण का 22 आणि 6 असं आहे. काही राज्यात कायदे मंडळात राज्यपाल बघा कोण कोण आहे, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांनी मिळून बनले, तर काही राज्यात फक्त राज्यपाल विधानसभा यांनी मिळून कायदे मंडळ बनलेले आहे. यांनाच अनुक्रमे द्विसदनीय बाय कॅमेरल आणि युनिक कॅमेरल सभागृह किंवा कायदे मंडळ असं या ठिकाणी म्हणता येतं. क्लिअर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. नाव मग आता आपल्याला हे समजलं पाहिजे की कायदे मंडळाला घटनात्मक तरतुदी काय आहेत किंवा कॉन्स्टिट्युशनल बेस काय आहे. क्लिअर आहे तुम्हाला हे समजलं पाहिजे. आपल्याला कॉन्स्टिट्युशनल बेस काय, बाबा हे असं तर उठून असंच तर उठून चालणार नाही ना. आलं आहे ना, चलो कुछ तो तुफानी करते. महाराष्ट्रामध्ये सकाळी पहाटे काय झालं, या ठिकाणी शपथविधी झाला आहे ना. महाराष्ट्रामध्ये तर लय अवघड चाललेलं आहे. पहाटे शपथविधी झाला. आपण इकडे प्राणायाम ध्यान धारणा करत होतो, तिकडे मी सो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे. तिकडे राजभवनामध्ये सगळे कारभार झालेले आपण महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, नाही का. मग हे असं कसंही करता येणार नाही आहे. याच्यासाठी या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनली बेस असणं गरजेचं आहे. यासाठी या ठिकाणी संविधानाचा आधार असणं गरजेचं आहे. तर आणि तरच काय करेल, या ठिकाणी राज्यामध्ये सरकारी जी काही यंत्रणा आहे ती सरकारी यंत्रणा या ठिकाणी व्यवस्थित चालू शकते. मग आपण बघूया की हे राज्य विधानमंडळ आहे. राज्य विधानमंडळाला कायदेशीर किंवा आपण त्याला संविधानिक काय आहे, घटना संविधानिक आधार काय आहे बघा. संविधानिक आधार पहिला असा आहे की भाग 6 मधील प्रकरण क्रमांक 3 आणि प्रकरण क्रमांक 3 आणि कलम क्रमांक 168 ते 213 याच्यामध्ये पूर्ण इन डिटेल्स मध्ये या ठिकाणी काय आहे, राज्य सरकारचं काय आहे तरतूद देण्यात आलेली आहे पूर्ण डिटेल्स मध्ये. क्लिअर आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय, भाग 6 प्रकरण 3 आणि कलम 168 to 213 याच्यामध्ये पूर्ण काय आहे, पूर्ण राज्य सरकार जी आहे, पूर्ण राज्य सरकारचं काय आहे या ठिकाणी आपल्याला इन डिटेल्स मध्ये काय होतं, या ठिकाणी पूर्ण सखोल संविधानाने त्याला काय केलेलं आहे, या ठिकाणी सपोर्ट केलं आपल्याला पाहायला भेटतं. नाव आपण पुढे जाऊया. राज्य विधिमंडळ कोण कोण आहे, तर राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. जर विधान परिषद अस्तित्वात असेल तर या ठिकाणी या तिघांनी मिळून काय होतो, राज्याचं काय होतं, या ठिकाणी विधानमंडळ बनेल. परंतु घटनेच्या भाग 6 मध्ये विधिमंडळाची रचना, संघटन, कालावधी, अधिकार, कार्यालय, ऑफिसर्स आहे ना, त्यांच्या महत्वाच्या कार्यपद्धती, विशेष अधिकार, सदनाचे महत्वाचे जे पीठासीन अधिकारी आहेत त्याला काय म्हणतो आपण प्रिसाइडिंग ऑफिसर, या सगळ्यांची तरतूद काय आहे ही या संविधानामध्ये या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. क्लिअर आहे. नाव राज्य विधिमंडळ साधारणतः संसदेप्रमाणेच आहे, परंतु काही प्रमाणामध्ये या ठिकाणी काय संसदेपेक्षा याचं स्वरूप भिन्न आहे. या स्लाइड मध्ये आपल्याला काय शिकायला भेटलं, या स्लाइड मध्ये आम्हाला शिकायला भेटलं की राज्य घटनेचा जो कॉन्स्टिट्युशनल आधार आहे, राज्य घटनेचा जो संविधानिक आधार आहे तो शिकायला भेटला. जसं भाग 6 प्रकरण 3 कलम 168 213 क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये इन सखोल डिटेल्स मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की राज्य विधिमंडळ कसं कार्य करेल, संरचना, कंपोजिशन, घटक, अधिकार, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी इन डिटेल्स मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आय होप की तुम्हाला या ठिकाणी समजत असेल. नाव आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे बघायचं आहे की राज्य विधिमंडळ किंवा राज्य कायदेकारी मंडळ काय आहे. हे महाराष्ट्राचं विधान हाऊस आहे, विधान भवन आहे, त्या मुंबईला आहे, साऊथ मुंबईला आहे ना, मंत्रालयाच्या पुढे. क्लिअर आहे. स्वतः आपण थोडंसं महाराष्ट्राचा टच द्यायचं आपल्याला की आपण महाराष्ट्रामध्ये काही एमपीएससी करत आहे बघा.
राईट. राज्य विधिमंडळाचे प्रमुख कार्य राज्यासंबंधी विषयाचे विधेयक तयार करून त्याला कायद्याचे रूप देणे आहे आणि बदलत्या काळासोबत या ठिकाणी काय आहे, प्रचलित कायद्यामध्ये या ठिकाणी बदल करणे हे काय आहे तर राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी काम असताना आपल्याला पाहायला भेटतं. बदलत्या काळानुसार समाजाला आणि बदलत्या काळानुसार आपल्या राज्यातील जनतेला कोणत्या प्रकारची कायदे आवश्यक आहेत, या प्रकारची कायदे करणे किंवा आवश्यक असं आहे त्या कायद्यामध्ये बदल करून नवीन कायदे या ठिकाणी निर्माण करण्याचं प्रायमरी फंडामेंटल जे फंक्शन आहे हे फंक्शन या ठिकाणी तुम्हाला पार पाडावं लागतं. तर या ठिकाणी कायदे मंडळाला पार पाडावं लागतं. अगेन पुन्हा बघा, कायदे मंडळाच्या सदस्यांना महत्वाचे विशेष अधिकार प्राप्त आहेत, त्याला काय म्हणतो प्रिव्हिलेजेस आहे ना, उन्मुक्ती, प्रिव्हिलेजेस, महत्वाचे विशेष अधिकार या ठिकाणी देण्यात आले आहेत. जसे की या ठिकाणी संसदेच्या सदस्यांना आहेत, जसे खासदारांना महत्वाचे अधिकार आहेत तसेच या ठिकाणी आमदाराला सुद्धा या ठिकाणी महत्वाचे अधिकार या ठिकाणी संविधानाने देण्यात आलेले आहेत. आता महत्वाचा विषय असा आहे की विशेष अधिकार का देण्यात आलेले आहेत, तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांना फेअर फ्री आहे ना, भीतीमुक्त काम करता यावं, बरोबर आहे, कोणता दबाव असू नये याच्यासाठी काही महत्वाचे अधिकार या खासदार आणि आमदारांना देण्यात आलेले आहेत. क्लिअर आहे. बघा, संविधानातील कलम 168 मध्ये म्हणजे 68 ते 213 या कलम मध्ये राज्य विधिमंडळाची सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. म्हणजे सगळं ऑल इन वन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. भारतीय संविधान, भारतीय संसद द्विग्रही स्वरूपाचे आहे. वर कोण आहे आपलं, केंद्रामध्ये काय काय आहे, संसद कशी आहे, द्विग्रही. कोणती लोकसभा, समजतंय, लोकसभा आणि बोला शाबाश, काय आहे राज्यसभा, काय आहे लोकसभा आणि राज्यसभा. कुठे, सेंटरमध्ये. म्हणजे त्याला काय म्हणतो, पार्लमेंटरी स्ट्रक्चर कसं आहे आपलं, 2 हाऊसेस आहेत. कोणते, एक लोकसभा एक राज्यसभा. तसंच राज्य विधिमंडळ द्विग्रही असणार की एकग्रही असणार याची सर्वस्वी जबाबदारी कलम क्रमांक 169 ने त्या राज्याच्या विधानसभेवर टाकण्यात आलेली आहे. बरे हे इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा, हे बरे इंटरेस्टिंग आहे. कलम 169 169 कलम 169 न विधानसभेला एवढी पॉवर दिलेली आहे की तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची आहे की नाही हे तुम्ही ठरवा. तशा आशयाचा एक अहवाल संसदेला पाठवा. संसद त्या अहवाल म्हणजे त्याने असं सांगितलंय की संसदेवर तो अहवाल बंधनकारकच नसेल, परंतु पुढे हे पण सांगितलंय की संसद त्याच अहवालानुसार काय करेल माहितीये का, कार्य करेल. व्हॉट इज मीन बाय, काय याचा अर्थ, एका हाताने हे सांगायचं की राज्य विधिमंडळाने दिलेला अहवाल संसदेवर बंधनकारक नाही आहे आणि दुसऱ्या हाताने हे सांगायचं आहे की या ठिकाणी संसद विधानसभेने दिलेल्या अहवालानुसारच काय करेल, या ठिकाणी कार्य करेल. त्याचा अर्थ एकच झाला. म्हणजे अर्थातच काय, विधानसभेच्या अहवालानुसारच काय करावं, संसदेला या ठिकाणी कार्य करावं लागतं. कुठे, फक्त विधान परिषद अस्तित्वात आणायची किंवा विधान परिषद या ठिकाणी नवीन बनवायची किंवा आहे ती बरखास्त करायची, याच्या संदर्भात हे आर्टिकल लक्षात ठेवा. या आर्टिकलवर या ठिकाणी प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न कंबाईनला पण येतो, प्रश्न जो आहे राज्यसेवेला पण येतो, प्रीला येतो, मेन्सला येतो, बिकॉज तेवढा हॉट टॉपिक आहे. 169 ने हे सांगितलं की विधानसभा आता डिसाईड करणार की त्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे की नाही, हे विधान परिषद डिसाईड करणार आहे. गट द पॉइंट. आय होप की तुम्हाला या ठिकाणी समजत असेल. नाव आता आपल्याला हे बघायचं आहे की मग युनिकॅमेरल अँड बायकॅमेरल आहे ना, हे जे कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे, मग मी तुम्हाला सांगितलं. मग असं भारतामध्ये किती राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये युनिकॅमेरल आहे आणि बायकॅमेरल आहे. पहिलं बघून घ्या या ठिकाणी. बघा, युनिकॅमेरल म्हणजे ग्रहीय सदन, बायकॅमेरल म्हणजे या ठिकाणी द्विग्रहीय सदन. क्लिअर आहे तुम्हाला? यस, क्लिअर आहे. मग आता महाराष्ट्रामध्ये काय, मग पहिला आपण 2 हाऊसेस आहेत म्हणजे का बायकॅमेरल आहेत. मग असे बायकॅमेरल किती आहेत, बायकॅमेरल असे किती आहेत, तर बघा भारतामध्ये 6 राज्य असेल प्लस 1 होतं, त्याचं काय झालं पुढे सांगतो मी तुम्हाला. बघा या ठिकाणी बघा, यूपी, बिहार, त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र, कर्नाटक आहे ना, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि शेवटचं काय आहे, शेवटचं आहे या ठिकाणी तेलंगणा. या 6 राज्यामध्ये सध्या लक्षात ठेवा, या 6 राज्यामध्ये भारतामध्ये सध्या 6 राज्यामध्ये बायकॅमेरल स्टेट लेजिस्लेचर आहे. बायकॅमेरल समजतं तुम्हाला माझं बोलणं, बायकॅमेरल 2 ग्रही आहेत.
जम्मू आणि काश्मीर J&K याला पकडून 7 होते. जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेमध्येच विधान परिषद अस्तित्वात होती असं दिलेलं होतं. पण आता जम्मू काश्मीरचं काय झालं, केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी तयार झाला, म्हणून जम्मू काश्मीरची विधान परिषद या ठिकाणी हटली गेलेली आहे. आता भारतामध्ये या 6 राज्यामध्ये काय आहे, या ठिकाणी या 6 राज्यामध्ये काय द्विग्रहीय विधिमंडळ आहे आणि उरलेल्या तब्बल 22 राज्यात काय आहे, एकग्रहीय काय आहे, या ठिकाणी 22 राज्यामध्ये काय एकग्रहीय विधिमंडळ आहे. क्लिअर आहे, हे डोक्यात ठणकावून ठेवा. 22 मध्ये एकग्रहीय आहे, बरोबर आहे, आणि 6 मध्ये काय आहे द्विग्रहीय आहे, आणि एक राज्य जे होतं ते काय आहे युटीज म्हणजे की युनियन टेरिटरी झालेलं आहे. त्यामुळे त्याची विधान परिषद जी आहे डिझॉल्व्ह झालेली आहे. कोणती, जम्मू आणि काश्मीरची. क्रिस्टल क्लिअर आहे सगळ्यांना, आयडिया एकदम क्रिस्टल क्लिअर झालेली आहे. येस, तर थोडं आता समजून घ्या. माझा बोलण्याचा मतलब आहे की लेक्चरमध्ये ह्या गोष्टी काय करायच्या समजून घ्यायच्या आहे ना. तसे तुम्ही हुशार आहेत. नाव आता बघा इकडे पिक्टोरियल फॉर्म मध्ये कोणाकोणामध्ये आहे बघा. इथे यूपी आहे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, महाराष्ट्र आणि या ठिकाणी बिहार, या 6 राज्यामध्ये काय आहे, या ठिकाणी द्विग्रहीय सभागृह आहे किंवा द्विग्रहीय कायदेमंडळ आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, समजतंय माझं बोलणं. यस, ज्यांना समजत नसेल त्यांनी पीपीटी कडे लक्ष द्या, बोलण्याकडे लक्ष द्या. संकल्पना अतिशय सोप्या साध्या सिंपल भाषेमध्ये शिकवत आहे. गट द पॉइंट. चला आता आपण पुढे जाऊया. नाव राज्य विधिमंडळ ही एक काय आहे रचना आहे. आता पुढे आपलं टायटल बघायचं, राज्य विधिमंडळाची जी रचना आहे एक सदनीय आहे की द्विसदनीय आहे ना. आता आपल्याला काय करायचंय हे या ठिकाणी बघून घ्यायचं. जरा एकदा पीपीटी कडे तुम्ही एकदा सगळे बघून घ्या है ना. महाराष्ट्राचा आहे तर म्हणून आपण विधिमंडळ घेतलेलं आहे. नाव बघा, मग सांगितलं भारतामध्ये द्विग्रहीय आहे तर काही मध्ये एकग्रहीय आहे, बरोबर आहे. सो ते कोणते आहेत, यूपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये द्विग्रही आहेत, आणि उरलेल्या बाकी सर्व 22 राज्यामध्ये काय एकग्रही आहे. आता ह्या द्विग्रही मध्ये कोण कोण बघा. आता याच हाऊस मध्ये कोण बसतंय, विधानसभा. याच हाऊस मध्ये कोण आहे, विधान परिषद. याच हाऊसमध्ये, या हाऊसमध्ये नाही परंतु त्याचा भाग आहे राज्यपाल. कोण आहे, राज्यपाल है ना. महाराष्ट्राचे जे आधीचे राज्यपाल होते ना माय गॉड, महाराष्ट्राचे जे आधीचे राज्यपाल होते ना, ते आधीचे राज्यपाल खूप चलो आज तो कुछ तूफानी करते है ना, आज तो बहुत कुछ तूफानी करते, ते असे करायचे राज्यपाल. आता कोण होतं तुम्ही आठवा, याच्या आधीचे राज्यपाल कोण होते तुम्ही बघा. माझ्याकडनं नाव नका घेऊ है ना. तर ते काय करायचे, असं चलो आज तो कुछ तूफानी करते, रात्री शपथविधी ह्या मंत्र्यांची पार्टी फोडून आणले की त्याला शपथविधी आहे ना. सो लेट्स से इट इज पार्ट ऑफ जोक. सो एनिवेज, महाराष्ट्रामध्ये काय विधान परिषद, विधानसभा, विधान आणि राज्यपाल मिळून काय होतं या ठिकाणी विधिमंडळ काय होतं या ठिकाणी पूर्ण होतं. आणि हे किती आहे तर हे द्विग्रही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 22 राज्यामध्ये काय या ठिकाणी तर एकग्रही हाऊस असताना आपल्याला पाहायला भेटतं. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, सो नाव आता आपल्याला याचे काही सायलेंट फीचर्स बघूया. एकग्रही काय असतं, द्विग्रही काय असतं है ना. सो बघा या ठिकाणी एक पिक्टोरियल मध्ये एक हाऊस दाखवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल है ना. हे काय आहे, हे सिंगल हाऊस आहे. व्हॉट इज मीन बाय एकग्रही आहे. काय आहे, एकग्रही हाऊस आहे, बरोबर आहे. माझं बोलणं समजलं तुम्हाला. एकग्रही हाऊस आहे, बरोबर आहे. मग कोणतं एकग्रही म्हणजे कोणतं असेल, आता हे असणार आहे विधानसभा. विधानसभा एकग्रहामध्ये कधीच विधान परिषद नसेल, विधान परिषद नसेल, कारण का विधानसभा हे खरे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे हाऊस आहे, म्हणून काय विधानसभा. विधान परिषद याच्यावर अवलंबून आहे. क्लिअर. बघा पुढे आपल्याला माहिती आहे राज्य परिषद आहेत, राज्य परिषद या ठिकाणी काय म्हणतो, राज्याचं काय कायदे म्हणतो. भारतात 22 राज्यामध्ये एकग्रही विधिमंडळ आहे, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे, एकग्रहामध्ये या ठिकाणी काय राज्यपाल, विधानसभा या दोघांनी मिळून बनलेला आहे. ते एकग्रही जे आहे राज्यपाल आणि विधानसभा यांनी मिळून बनलेला आहे. राज्याशी महत्त्वाच्या संबंधित विषयावर कायदा करण्याचे काम हे काय एकग्रही असो किंवा द्विग्रही असो, कोणी पण असो हेच करत असतात, बरोबर. एकग्रही कायदेमंडळाचा फायदा असा आहे की कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुलभ होते आणि अडथळ्याची शक्यता फार कमी असते, बरोबर आहे की नाही. फॉर एक्झाम्पल समजून घेऊया आपण. काय बघा, एकच जर हाऊस असेल तर एक हाऊसमध्ये काय, एक हाऊसने एखादं बिल इंट्रोड्यूस केलं है ना, एक हाऊसने एखादं बिल इंट्रोड्यूस केलं तर ते बिल काय होतं, लगेच राज्यपालाला काय करतं, सदर केलं जातं. राज्यपालांनी साईन केली की लगेच कायदा होतो.
पण तसं द्विग्रहामध्ये नाही आहे. द्विग्रहीय विधिमंडळामध्ये एका सभागृहाने पारित केलं, दुसऱ्या सभागृहाकडे जा, दुसऱ्या सभागृहाने समजा त्याला मंजुरी नाही देते, तसं तर आता टाइम खाऊ आहे. बरोबर आहे. दोघांमध्ये जर का या ठिकाणी मतभेद निर्माण झाले तर पार्लमेंट सारखे या ठिकाणी हे पण नाही आहे, संयुक्त बैठकीची पण या ठिकाणी तरतूद नाही आहे. बरोबर आहे. यामुळे काय द्विग्रही सभागृह ज्या ठिकाणी आहे तिला कायदा निर्मितीची प्रक्रिया थोडंसं काय वेळ लागतो. काय आहे हे कायदा निर्मितीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात लेंदी स्वरूपामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. कट द पॉइंट. नाव आता आपण सेकंड कंटेंट बघूया की द्विग्रही काय आहे ना. आता द्विग्रही मध्ये काय असेल बघा, या ठिकाणी इथे एक हाऊस आहे बघा, हे इथं दुसरं एक हाऊस आहे. बरोबर आहे. राईट. आता याच्यामध्ये काय विधानसभा, पुन्हा विधान परिषद आणि या ठिकाणी राज्यपाल यांना मिळून काय म्हणतो द्विग्रहीय सदन आहे. क्लिअर आहे. सो बघा विधान परिषद, विधानसभा आणि राज्यपाल मिळून काय होतं या ठिकाणी काय आहे द्विग्रही विधिमंडळाची रचना आहे. बरोबर आहे. महत्वाच्या विषयावर कायदा करण्याचं कार्य विधिमंडळाला करावं लागतं. जसं ते एकग्रही आहे तसं इथे पण आहे. बरोबर आहे. पुढे सामान्य विधेयक पारित करून त्याचे कायद्यात रूपांतर करणे, अर्थसंकल्पीय प्रक्रिया पार पाडणे, प्रचलित कायद्यामध्ये बदल करणे इत्यादी महत्वाच्या राज्याच्या संदर्भित असणारे महत्वाच्या कायद्यामध्ये या ठिकाणी बदल करणे किंवा कायदा निर्मितीचं करायचं काम जे आहे या विधिमंडळाला या ठिकाणी करावं लागतं. पुढे बघा काय सांगितलंय, राज्याच्या विधानसभा स्वतः विधान परिषदा स्वतः तयार करू शकतात. अर्थात तसा आशियाचा, हे आशियाचा है ना, आशाचा तसा ठराव है ना, थोडंसं वेगळं झालंय. आशियाचा ठराव तसा आशियाचा ठराव काय आहे, संसदेकडे या ठिकाणी विधानसभेने विशेष बहुमत आहे ना, हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला चुकीचं येऊ शकतं. काय आहे, विशेष बहुमताने या ठिकाणी पाठवणे गरजेचे असते. द्विग्रही कायदेमंडळामध्ये कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणामध्ये काय विलंब होताना किंवा अडथळे निर्माण होतात. द्विग्रही कायदेमंडळामुळे कायदे निर्मितीची प्रक्रिया आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ खाऊ बनते है ना. का वेळ खाऊ बनते, कारण आहे की एका ग्रहाने काय करायचं माहितीये का, दुसऱ्या ग्रहाकडे पाठवायचं, दुसऱ्या ग्रहाने पहिल्या ग्रहाकडे पाठवायचं. म्हणजे याच्यामुळे काय होईल, कायदे निर्मितीच्या प्रक्रियेला मोठा विलंब लावताना आपल्याला पाहायला भेटतो. तर हे दोन कंटेंट्स होते कशा संदर्भात, कायदेमंडळाच्या एकग्रही किंवा द्विग्रही. आता पुढे बघा, कायदेमंडळ जे अस्तित्वात असणारी जी विधान परिषद आहे, ही विधान परिषद जी आहे ही विधान परिषद काय करायची या ठिकाणी अस्तित्वात असणारी विधानसभा बरखास्त करायची किंवा अस्तित्वात नसलेली एखादी विधानसभा काय करायचं, तिला काय करायचं या ठिकाणी पुनर्निर्माण करायची. याच्या संदर्भात आर्टिकल 169 जे आहे तरतूद करतं आपल्याला. आणि 169 नुसार काय करतं माहितीये का, विधान परिषद जी आहे तशा आशयाचा ठराव काय करते राज्य काय म्हणतो आपण संसदेकडे पाठवते आणि संसदेनुसार काय करते कार्य करते. एनिवेज आपल्याला बघायचं आहे. येस, राज्य परिषद राज्य विधान परिषद असं म्हणायचं. हे राज्याचं काय वरिष्ठ सभागृह आहे. बरोबर आहे. संविधानातील कलम 169 नुसार नवीन विधानसभा तयार करायची किंवा आहे त्याच्यामध्ये बदल करायचा सर्वस्वी अधिकार त्या विधानसभेचा आहे. क्लिअर आहे. थोडक्यात काय, विधान परिषदेचं जे अस्तित्व आहे हे पूर्ण अस्तित्व या ठिकाणी विधानसभेवर काय आहे या ठिकाणी अवलंबलेलं आहे. म्हणजे ती अस्तित्व असेल किंवा नसेल हे. नाव त्यासोबतच आपल्याला काय करायचंय, जर विधानसभा एखाद्या राज्यामध्ये जर अस्तित्व असेल, बरोबर आहे, आणि ती विधानसभा जी आहे विधानसभा अस्तित्व असेल परंतु त्या विधानसभेला आता डिझॉल्व्ह करायचंय, विसर्जित करायचंय, मग तशा आशयाचा ठराव त्याच राज्यातील विधानसभेनं विशेष बहुमतानं पारित करून तो संसदेकडे काय करायचं या ठिकाणी पाठवायचा. आणि मग संसद काय करेल त्या आशयानुसार ती विधान परिषद बरखास्त करेल. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे, एखाद्या राज्यामध्ये जर विधानसभा नसेलच तर अगेन सेम विधान परिषद नसेलच तर अगेन सेम विधान परिषद निर्माण करण्यासाठी तो जो ठराव आहे तो ठराव त्या संबंधित विधानसभेला विशेष बहुमताने पारित करावा लागेल आणि या ठिकाणी संसदेकडे पाठवावं लागेल. संसदेने त्याला जर मंजुरी दिली तर या ठिकाणी त्या राज्यामधील विधानसभा जी अस्तित्वात होती तिचं काय होईल, विसर्जन होईल, किंवा ज्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती तिचं काय होईल या ठिकाणी ती अस्तित्वामध्ये येईल. असा हा काय आहे, हा कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे. अगेन पुन्हा अजून एक महत्वाचं आहे, संसदेनं विधान परिषदेच्या बाबतीत केलेला जो कायदा आहे हा कायदा आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानता येणार नाही. समजतं, हे महत्वाचं आहे. घटना दुरुस्ती या ठिकाणी मानता येणार नाही हे समजून घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे. क्लिअर आहे. बघा आता पुढे काय काय, सर्व राज्यात विधान परिषदा असण्याची तरतूद संविधानाने फेटाळलेली आहे. त्याचं कारण आहे बाबा असं का, म्हणजे तुम्ही हा विचार करा ना की संविधानाला असं का नाही वाटलं की बाबा प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला विधान परिषदासोबत असणं गरजेचं आहे, किंवा संविधानाने असं का, म्हणजे असं काय पाहिलं असेल की बाबा या ठिकाणी विधानसभेसोबत विधान परिषदा का नको आहेत, नाही का, विधानसभेसोबत विधान परिषदा का नको आहेत, नाही का, हे असं का तरतूद केली असेल आपल्याला हे बघणं गरजेचं आहे.
पहिली तर गोष्ट बघा, याचं एक कारण दिलेलं आहे की विधान परिषद जी आहे ना, लक्षात ठेवा, विधान परिषद जी आहे, विधान परिषद आहे हे राज्याच्या जनतेचं थेट प्रतिनिधित्व करीत नाही. हा त्यातला एक मुद्दा आहे त्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वच राज्यांना विधान परिषदेचा जो खर्च आहे हा खर्च परवडेलच याची काही शक्यता नाही. अगर भारतामध्ये काही छोटे छोटे राज्य आहेत, का अविकसित राज्य आहेत, समजतंय. दुसरी गोष्ट, अजून एक कारण त्यांनी सांगितलं की विधान परिषद हे विधान म्हणजे ते राज्यांचं प्रतिनिधित्व करतात है ना, म्हणजे काय आहे की त्याचं डायरेक्ट इलेक्शन नाही आहे. हा एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. खर्च म्हणजे वेळ खाऊ आहे, खर्च मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे. तो या काही कारणामुळे या ठिकाणी विधान म्हणजे संसदेमध्ये या ठिकाणी विधान परिषद जी आहे याचं अस्तित्व फेटाळलेलं आहे. पहिलं काय कारण आहे, विधान परिषद लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही. बिलकुल हे सही आहे, बरोबर आहे की नाही. पुढे विधान परिषद कायदा निर्माण करणे विलंब लावणारे सदन आहे, म्हणजे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये याच्यामुळे काय होऊ शकतं, या ठिकाणी विलंबन होऊ शकतं. पुढे विधान परिषदेमुळे राज्याच्या खर्चात मोठी वाढ होईल आणि तो खर्च सर्वच राज्यांना परवडेल का याची शाश्वती नाही आहे. म्हणून काय आहे, सर्वच ठिकाणी विधान परिषद आपल्याला नको आहे. त्यानंतर पुन्हा या खालील राज्यामध्ये काय आहेत, या ठिकाणी काय आहे, विधान परिषदा बरोबर आहे त्यांच्या स्थापनेपासूनच होत्या. महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभा म्हणजे महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला 1 मे 1960 रोजी, तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये लोक या काय विधानसभा आणि विधान काय या ठिकाणी परिषद दोन्ही हाऊस काय अस्तित्व आहेत. तसंच कर्नाटकमध्ये पण आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण सुद्धा आहे आणि या ठिकाणी बिहारमध्ये सुद्धा आहे. आता एक्झामिनर बघा कसा प्रश्न विचारेल तुम्हाला, एक्झामिनर बघा इंटरेस्टिंग प्रश्न विचारेल. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या स्थापनेपासून किंवा राज्याच्या स्थापनेपासूनच त्या राज्यामध्ये विधान परिषदा आहेत. तर लक्षात असलं पाहिजे आपल्याला कोणतं, महाराष्ट्र, कर्नाटक, या ठिकाणी यूपी आणि बिहार. आता लक्षात कसं ठेवायचं, पाठांतर करत बसायचं का नाही, सिंपल लॉजिक. 2 राज्य उत्तरेकडचे आहेत, 2 राज्य दक्षिणेकडचे आहेत. यूपी बिहार उत्तरेचे आहे बिकॉज ते सोबत सोबत आहेत आणि या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी महाराष्ट्र आणि या ठिकाणी कर्नाटक आहेत, बरोबर आहे की नाही. सो हे असं थोडंसं रेफरन्स ठेवून लक्षात ठेवायचे, पाठ करायच्या गोष्टी नाही आहेत ह्या, बरोबर आहे. यूपी बिहार उत्तरेकडे आहे म्हणून ते 2 राज्यांच्या सोबतच काय त्यांची विधान परिषद स्थापन झाली होती आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे या ठिकाणी दक्षिणेला आहे, मग त्यांच्यासोबतच काय झाली, या ठिकाणी विधान परिषद स्थापन झाली होती, बरोबर आहे की नाही. मग आता ते जे 6 राज्य आहेत ते 6 राज्य कसे लक्षात ठेवणार तुम्ही, ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे ते, बरोबर आहे. असं लक्षात ठेवा 2च राज्य उत्तरेकडचे आहेत यूपी बिहार, बाकी सगळे राज्य दक्षिणेकडचे आहेत, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि या ठिकाणी तेलंगणा. म्हणजे तुम्हाला एक ट्रिक सांगितले की कसं लक्षात ठेवू शकता. क्लिअर आहे. सो आपण पुढे जाऊया. नाव आता इन्फोबिट्स काय, विधानसभेच्या संदर्भातला काही महत्वाचा इन्फोबिट्स आहे. इन्फोबिट्स म्हणजे काय, 1 लाइनर असणारी काही महत्वाची माहिती आहे है ना. नाव इन्फोबिट्स बघा काय काय आहे. काश्मीर हे जे जम्मू काश्मीर जे राज्य आहे ना, जम्मू काश्मीर राज्य नष्ट झाल्यामुळे आता त्यांची विधान परिषद काय झालेली आहे, या ठिकाणी बरखास्त झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. क्लिअर आहे, बरोबर आहे. पुढे बघा, आंध्र प्रदेशात 1957ला फर्स्ट राज्य आहे. 1957 मध्ये विधान परिषद निर्माण करण्यात आली, परंतु पुढे 1985 मध्ये ती पुन्हा नष्ट करण्यात आली आणि पुन्हा 2005 मध्ये ती पुन्हा निर्माण करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा थोडंसं स्टोरीबद्ध रूपात. एपी माने तो आंध्र प्रदेश 1957ला निर्माण करण्यात आली, बरोबर आहे. पुढे 1985 ला बरखास्त करण्यात आली, पुढे 2005ला या ठिकाणी काय केली, पुन्हा अस्तित्वात आली. म्हणजेच आता 2024 मध्ये काय आहे, ती कंटिन्युअसली अस्तित्वात आहे. तर थोडंसं स्टोरी टाईप तुम्हाला काय करायचं, इन्फोबिट्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. क्लिअर आहे. पुढे बघा, पंजाब आणि पश्चिम बंगाल आहे. पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यात 1969 मध्ये विधान परिषदा नष्ट करण्यात आली. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे पंजाब आणि केरळ या राज्यातील विधान परिषदा नष्ट करण्यात आल्या. चुकीचं आहे, कारण का या ठिकाणी पंजाब आणि या ठिकाणी कोण आहे, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यातील 2 राज्यातील एकाच वर्षी विधान परिषदा काय केल्या, नष्ट केल्या. तो वर्ष आहे 1969. क्लिअर आहे. पुढे बघा, तामिळनाडूची विधान परिषद 1986 मध्ये नष्ट करण्यात आली, परंतु 2010 मध्ये पुन्हा निर्माण करण्यात आली आणि तामिळनाडू राज्याची विधान परिषद नष्ट करण्याचा जो ठराव आहे आता संसदेच्या विचाराधीन आहे. खूप महत्त्वाच्या आहेत गोष्टी. तामिळनाडू राज्याची विधानसभा आता बरखास्त करण्याचा विचाराधीन काय संसद विचार करताय, परंतु काय आहे 1986 साली प्रथम काय केलं तिला या ठिकाणी काय केलेलं आहे, निर्माण करण्यात आली. 2010 ला पुन्हा काय केली ती काय केली
सॉरी नष्ट करण्यात आली, 1980 ला नष्ट केली, 2010 ला पुन्हा अस्तित्वात आली आणि आता पुन्हा नष्ट करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढे मध्य प्रदेशामध्ये विधान परिषद निर्माण होऊ शकली नाही कारण राष्ट्रपतीने तशी अजून अधिसूचनाच काढलेली नाही आहे. बरोबर आहे. आणि सध्या राजस्थान आणि आसाम या राज्यात विधान परिषद निर्माण करण्याची प्रक्रिया चालू आहे. शेवटचं लाईन जे आहे अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवा. काय आहे? आसाम अँड राजस्थान याच्यामध्ये काय आहे? या ठिकाणी विधान परिषदा निर्माण करण्याची प्रक्रिया मात्र या ठिकाणी काय आहे? चालू आहे. सो ऍडिशनली हे काही थोडंसं इन्फो बिट्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, राज्य विधिमंडळाची सदन जी आहेत या सदनाची रचना आणि की हाऊस, बरोबर आहे, हे जे हाऊस आहेत या हाऊसचे काय या ठिकाणी रचना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. बघा, राज्यघटनेमध्ये कलम 170 मध्ये विधानसभा, बरोबर आहे, विधानसभाची तरतूद आहे आणि कलम 171 मध्ये विधान परिषदेची काय आहे या ठिकाणी तरतूद देण्यात आलेली आहे. आपण आता ते पुढे बघूया की काय तरतूद आहे. पहिला कंटेंट टाका. या ठिकाणी राज्य विधिमंडळाची पहिलं अंग ते म्हणतो काय या ठिकाणी? विधानसभा. क्लिअर आहे? आतापर्यंत तुम्हाला आई होप की सगळ्यांना क्रिस्टल क्लिअर होत असेल, बरोबर आहे की नाही? विधान काय आहे? विधानसभा. आता हे विधानसभा बघा काय, हे अतिशय महत्वाचं आहे. राज्यातील जनतेच्या संदर्भात हे काय अतिशय महत्वाचा हाऊस आहे. बिकॉज वाय? हे थेट राज्याच्या जनतेकडून निवडून आलेले असतात. समजते माझं बोलणं तुम्हाला? म्हणून काय आहे? राज्याच्या जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात आणि या सभागृहाला कनिष्ठ सभागृह म्हणतात. या सभागृहाला काय आहे? कनिष्ठ सभागृह म्हणतात. आणि विधान परिषद काय आहे या ठिकाणी? वरिष्ठ सभागृह आहे. कट द पॉइंट. पुढे अजून महत्वाची गोष्ट आहे की कायदा करण्याच्या बाबतीत या हाऊसला विधान परिषदे एवढेच अधिकार आहेत. समजतंय? विधान परिषद आणि विधानसभा यांना थोडासा जर फरक सोडला विधानसभेचा तर बाकी सगळेच अधिकार काय त्यांना सारखेच आहे. जसं फॉर एक्झाम्पल, राज्याचं जे धनविधेयक आहे ना, मनी बिल जे आहे, मनी बिल फक्त आणि फक्त विधानसभेमध्येच आपल्याला इंट्रोड्यूस करता येतं, विधान परिषदेमध्ये इंट्रोड्यूस करता येत नाही. विधान परिषद फक्त आपल्या शिफारसी देऊ शकते आणि तेही 14 दिवसाच्या आतमध्ये द्यावं लागतं. क्लिअर आहे तुम्हाला? येस. सो आपण बघूया. त्यासोबतच बघा, ही जी विधानसभा आहे, राज्यघटनेने विधानसभेची सदस्य संख्या महत्तम आणि कमीत कमी निश्चित करण्यात आलेली आहे. मॅक्स टू मॅक्स 500 आमदार असतील, महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणतात, आणि कमीत कमी काय असतील या ठिकाणी? 60 आमदार असतील. बरोबर आहे. याच्यामध्ये कुठेतरी काय असेल? या विधान परिषदेची सभासद संख्या असेल. बरोबर आहे. अर्थातच 60 ही जी संख्या आहे ही सगळ्याच राज्यासारखी सारखी नाही, कारण काही राज्यांचा काय या ठिकाणी लोकसंख्या आणि आकार कमी आहे. मग अशा राज्यांसाठी काय ती काय 40 पर्यंत खाली आणण्यात आलेली आहे आणि काही राज्यामध्ये त्याच्यापेक्षाही कमी निर्धारित करण्यात आलेली आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघा, हे जे काही विधानसभेचे प्रादेशिक मतदारसंघ जे आहेत हे समान लोकसंख्येचं निर्धारण करतील, है ना. जसं फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये एक आमदार साधारणतः, मग तो कुठचा पण आमदार असू द्या, एक आमदार साधारणतः सारख्याच लोकसंख्येला या ठिकाणी काय करत आहे? या ठिकाणी सारख्याच लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत आहे. बरोबर आहे. म्हणजे विधानसभेचे मतदारसंघ आहेत हे अशाच लेवलने काय करायचे? निर्धारित करायचे की प्रत्येक आमदार एका सारख्या लोकसंख्येला काय करेल? या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल. क्लिअर आहे? येस. पुढे बघा, त्यासोबतच या ठिकाणी आर्टिकल 332 नुसार अनुसूचित SC आणि ST यांना काय आहे? विशेष मतदारसंघाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच अँग्लो इंडियन जो आहे, अँग्लो इंडियन समाजाला जर का विशेष काही प्रतिनिधित्व जर मिळालं नसेल आणि तशी राज्यपालाची जर का खात्री पटली असेल तर अँग्लो इंडियन समाजाचा एक प्रतिनिधी नाम निर्धारित करण्यात किंवा नाम काय निर्देशित करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. परंतु तुम्हाला मी हे या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. आपण 2024 मध्ये प्रिपरेशन करत आहेत, याचा अर्थ की 2019च्या कायद्याने 2020 मध्ये अँग्लो इंडियन ही जी काही तरतूद होती, आता ही तरतूद नाहीशी करण्यात आलेली आहे. 104वी घटना दुरुस्ती डिसेंबर 2019 मध्ये झाली आणि या घटना दुरुस्तीने काय सांगितलं की आता अँग्लो इंडियन समाजाचे लोक कमी नाही आहेत, मेजॉरिटी झाले, त्यांना आता ही अट बंद करा आणि पुन्हा SC अँड ESTचं जे आरक्षण आहे हे आरक्षण पुन्हा 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. हे थोडंसं नवीन झालेला जो काही बदल आहे हा बदल या ठिकाणी तुम्ही अभ्यासणं अभिप्रेत आहे. क्लिअर आहे? सो आपल्याला याचं संघटन या ठिकाणी समजलेलं आहे. पुढे बघा, विधान परिषद संघटन काय आहे, है ना, किंवा विधान परिषद हे जे ऍज अ हाऊस म्हणून काय कार्य करतंय. आता याची जी काही सदस्य याला काय म्हणतो आपण? राज्य विधिमंडळाचं काय आहे? हे राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी काय आहे?
हे वरिष्ठ सभागृह आहे, कारण का हे कधीच या ठिकाणी काय होत नाहीये, डिझॉल्व्ह होत नाही आहे ना, हे वरिष्ठ सभागृह असल्यामुळे हे कधी बरखास्त होत नाहीये. क्लिअर आहे, म्हणून याला वरिष्ठ सभागृह असं म्हणायचं. आता कलम 171 समजतंय, कलम 171 मध्ये सर्व प्रकारची तरतूद देण्यात आलेली आहे. याची जी संख्या आहे किती असेल, मॅक्स टू मॅक्स संख्या, जास्तीत जास्त जी संख्या आहे ही संख्या किती असणार आहे की त्या राज्यातील विधानसभा, लक्षात ठेवा, त्या राज्यातील विधानसभेच्या 1/3 आणि किमान म्हणजेच काय कमीत कमी 40 एवढी काय असेल या ठिकाणी त्या विधान परिषदेची सदस्य संख्या असणार आहे. क्लिअर आहे. विधानसभेची किती सांगितले मी तुम्हाला, 500, जास्तीत जास्त 500, कमीत कमी 40, त्याच्यापेक्षाही कमीत कमी 60, त्याच्यापेक्षाही 40, काही तिथं 30 पण आहे, 32 पण आहे, बरोबर आहे. ते डिपेंड करेल राज्यावर आणि लोकसंख्यावर. क्लिअर आहे तुम्हाला नाव. मग तसंच विधानसभेची किती आहे, जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभेच्या 1/3 आणि कमीत कमी किती या ठिकाणी 40, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे 40 ते 1/3 ऑफ स्टेट असेंब्ली, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे. सध्या महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या 78 आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला समजेल 288 चे 1/3 किती होतात, हे पण करून ठेवायचं. आता यांची जी सदस्य संख्या जी आहे हे कसे येतात मग, तर ते समजलं पाहिजे आपल्याला. बघा याचे प्रश्न बार बार येत आहेत. 1/3 म्हणजे 1/3 सदस्य संख्या विधान परिषदेची येते स्थानिक स्वराज्य संस्थेमधून. क्लिअर आहे. 1/3 सदस्य संख्या या ठिकाणी येत आहे राज्य विधानसभेच्या सदस्य संख्यामधून, बरोबर आहे. 1/12 म्हणजे 1/12 जी आहे ही पदवी मतदारसंघातून निवडले जातील आमदार. 1/12 जी आहे हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातील, असे शिक्षक की जे माध्यमिक पेक्षा कमी नसावेत, है ना. आणि 1/6 सदस्य संख्या या ठिकाणी राज्यपालाकडून नामनिर्देशित करण्यात येईल. कोणत्या कोणत्या क्षेत्रामधले, कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ आणि समाजसेवा, बरोबर आहे. या कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना 1/6 व्यक्तींना, आता 1/6 व्यक्ती म्हणजे किती होतात, तर या ठिकाणी 13 व्यक्ती होतात. हे पण करून ठेवा, हे पण काढून ठेवा, समजतं तुम्हाला. 1/6 म्हणजे सध्या महाराष्ट्राचे 13, 1/6 किंवा कुणाचे 78 चे 1/6 म्हणजेच काय 13 होतात. सो 1/6 और 13 हे सदस्य कुणाकडे नामनिर्देशित केले जातील, या ठिकाणी राज्यपालाकडनं. कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये नाही आहेत, मग आता या ठिकाणी शेतीमधले नाही आहेत, बरोबर आहे. आणि पाणी क्षेत्रामध्ये, ते एमपीएससी तुम्हाला असं चुकवण्यासाठी काही पण टाकू शकते, बरोबर आहे. पर्यावरण क्षेत्रामधले आहेत का, या ठिकाणी बघा पर्यावरण क्षेत्रामधले नाहीत. शेती क्षेत्रामधले आहेत का, शेती क्षेत्रामधले सुद्धा या ठिकाणी फक्त काय कला, साहित्य, वाणिज्य, सहकार चळवळ आणि समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील विशिष्ट आणि निपुण असा कामाचा अनुभव असणारी जे व्यक्ती आहेत, या व्यक्तींना या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी राज्यपालाकडनं नामनिर्देशन केलं जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत आहे हो. चला आता पुढे. आता बघा हे जे राज्याचं विधान परिषद आहे किंवा विधिमंडळ आहे, या विधिमंडळात काय काय कार्य करायचे, 3 कार्य करावे लागतात. फायनान्शियल फंक्शन्स आहे यांचं, बरोबर आहे. या ठिकाणी विधिविषयक कार्य आहेत, या ठिकाणी काय आहे विधिविषयक कार्य आहेत, या ठिकाणी अर्थविषयक कार्य आहेत आणि काही महत्त्वाचे काही विशेष अधिकार आहेत. आता आपण एक एक कार्य जे आहे त्यांचे या ठिकाणी बघून घेऊया. पहिला कार्य आहे कायदेविषयक कार्य आहे. थोडक्यात काय कायदेविषयक कार्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की विधानमंडळाला राज्याच्या संदर्भात असणारे जेवढे काही महत्त्वाचे कायदे आहेत, बरोबर आहे, जेवढे काही महत्त्वाचे कायदे आहेत, आवश्यक असणारे कायदे आहेत, नवीन कायदे निर्माण करायचे आहे. त्या कायद्यामध्ये या ठिकाणी बदल करायचा, जनतेला आणि राज्याला अनुसरून कायद्यामध्ये काय बदल करणे आणि नवीन कायदे निर्माण करणे, हे यांचं काय आहे महत्त्वाचं प्राईम कार्य आहे. गॉट द पॉइंट पहिला, बरोबर आहे की नाही. त्यासोबतच बघा राज्य विधिमंडळ आणि संसद यांनी एकाच विषयावर जर कायदा केला असेल तर या ठिकाणी संसदेचा कायदा काय या ठिकाणी वरचढ ठरतो आणि राज्य विधिमंडळाचा कायदा काय असेल या ठिकाणी रद्द होईल, बरोबर आहे. जेव्हा एकाच विषयावर दोघांचा कायदा जर झाला असेल तर. क्लिअर आहे. त्यासोबतच बघा राज्य विधिमंडळाला साधारणतः 2 प्रकारचे विधेयक सादर करावे लागतात, 2 प्रकारचे कायदे करावे लागतात. एक म्हणजे काय साधारण विधेयक आहे, म्हणजे कायद्याविषयक विधेयक आहे, आणि दुसरं जे आहे धनविधेयक विधेयक आहे. हे 2 विधेयक या ठिकाणी काय विधेयकाचं विधेयक इंट्रोड्यूस करणे, त्यानंतर ते विधेयक काय करणे राज्य दोन्ही हाऊसमध्ये पारित करणे आणि राज्यपालाने पारित करणे आणि ते कायद्यात रूपांतर करणे, हे जे काम आहे हे काम या ठिकाणी काय या हाऊसला या ठिकाणी करावं लागतं, बरोबर आहे. सो बघा धनविधेयक फक्त या ठिकाणी विधानसभेतच मांडता येते, विधान परिषदेमध्ये धनविधेयक मांडता येत नाही. हे या ठिकाणी तुम्हाला समजून येणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. त्यासोबतच नवीन विधेयक
कोणत्याही कायदे कोणत्याही हाऊसमध्ये आपण निर्माण करू शकतो, कोणत्याही हाऊसमध्ये पहिल्या टाइम इंट्रोड्यूस करू शकतो. एखाद्या विधेयकमध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते विधेयक धनविधेयक जर नसेल तर कोणत्याही हाऊसमध्ये आपल्याला त्याला इंट्रोड्यूस करता येतं, किंवा कोणत्याही असंही म्हणता येतं की धनविधेयक नसणारे सर्वच विधेयके जी आहेत, सामान्य विधेयके जी आहेत, हे कोणत्याही हाऊसमध्ये या ठिकाणी इंट्रोड्यूस करता येतात. या ठिकाणी हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, जेव्हा दोन्ही हाऊसमधून या ठिकाणी विधेयक पास होईल, पारित होईल, तेव्हा ते विधेयक जे आहे राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठवावं लागतं. राज्यपालाकडे गेल्यानंतर राज्यपाल काय केलं, त्याला एकतर मंजुरी देईल, मंजुरी देणं रोखून ठेवेल, किंवा ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पुन्हा या ठिकाणी पाठवेल. हे राज्यपालाकडे असणारे काय तर पर्याय आहेत. किंवा राज्यपाल त्याला मंजुरी देऊ शकतो, मंजुरी देणं रोखून ठेवू शकतो, विधानमंडळाकडे पुन्हा पाठवू शकतो, किंवा ते विधेयक राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी बरोबर आहे या ठिकाणी त्याला राखीव ठेवू शकतो. क्लिअर आहे. सो हे महत्वाचं आहे. पुढे बघा, अर्थविषयक कार्य आहेत. सो या अर्थविषयक कार्यामध्ये काय आहे बघा, टॅक्स लावणे बरोबर आहे, किंवा एखादा असणारा जो टॅक्स आहे तो कमी करणे, हे काय आहेत, हे महत्वाचे काय आहेत या ठिकाणी कार्यामध्ये, या अर्थविषयक कार्यामध्ये याचा समावेश होतो. राज्याला आवश्यक असणारे काय करणे, या ठिकाणी कर्ज काढणे बरोबर आहे. आता राज्य चालवण्यासाठी कर्ज लागतं बरोबर आहे. सुट्टे कर्ज घेणे, नवीन कर लावणे, करामध्ये कमी करणे, हे काय या ठिकाणी महत्वाचा समावेश या विधेयकमध्ये होतो. त्यासोबतच काय, धनविधेयक जे आहे, धनविधेयक हे नेहमी मंत्र्याकडूनच मांडले जाते. धनविधेयक खाजगी व्यक्तीकडनं मांडले जाऊ शकत नाही आहे. आणि धनविधेयक काय या ठिकाणी फक्त आणि फक्त विधानसभेतच या ठिकाणी काय केलं जाते, मांडले जाते. हे महत्वाचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, धनविधेयक जे आहे, धनविधेयक हे राज्यपाल जे आहे, राज्यपाल फेटाळू शकत नाहीत, किंवा फेटाळू शकत नाहीत. कारण का, ते राज्यपालाच्याच मंजुरीने या ठिकाणी किंवा राज्यपालाची पूर्वसंमती घेऊनच या ठिकाणी ते विधेयक मांडलेलं असतं. म्हणून राज्यपाल काय आहे, त्याला काय करत नाही या ठिकाणी फेटाळू शकत नाहीये. किंवा आपण त्याला काय म्हणतो, या ठिकाणी राज्यपाल जो आहे त्याला मंजुरी, राज्यपालाला ती मंजुरी या ठिकाणी काय करावं लागते, द्यावीच लागते. क्लिअर आहे सगळ्यांना. येस. नाव आपण पुढे जाऊया. आणि धनविधेयकाच्या बाबतीत विधानसभेचाच निर्णय काय आहे, या ठिकाणी अंतिमता असतो. विधान परिषदेला फार तर 14 दिवसापर्यंतच काय करावं लागतं, या ठिकाणी विलंबित ठेवता येतं. शिफारसी करू शकते विधान परिषद जी आहे, या ठिकाणी शिफारसी देऊ शकते, परंतु त्या शिफारसी मान्य करायच्या की नाही मान्य करायच्या हे सर्वस्वी कुणावर अवलंबून आहे, तर या ठिकाणी विधानसभेवर या ठिकाणी अवलंबून आहे. थोडक्यात काय, विधानसभेला काय म्हणतो आपण त्याला, धनविधेयकाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, आणि विधान परिषदेला फक्त केवळ 14 दिवसच विलंब करता येतो एवढा अधिकार आहे. नाव पुढे, राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळाचे काही विशेष अधिकार आहेत, है ना, स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणतो, किंवा त्याला आपण प्रिव्हिलेजेस म्हणतो. कोणते कोणते विशेष अधिकार आहेत आपण ते या ठिकाणी बघून घेऊया. क्लिअर. बघा, संसदेच्या सदस्याप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना सुद्धा या ठिकाणी महत्वाचे काय आहेत, विशेष अनुपलब्धी, विशेष अधिकार, उन्मुक्ती बरोबर आहे, याचा सुद्धा यांना काय या ठिकाणी राज्यघटनेने हे अधिकार देण्यात आलेले आहेत. संसदेच्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही न्यायालयासमोर कोणत्याही जबाबदारीसाठी जबाबदार धरले जाणार नाहीत. तसंच या ठिकाणी राज्याच्या संदर्भात सुद्धा आहे. कलम 194 मध्ये राज्य विधिमंडळाच्या सदस्याचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. विधिमंडळाच्या आवारात विशेष अधिकाराचा वापर केला जातो. ते आहे ना, मी तुम्हाला दाखवलेलं सभागृहाच्या मध्ये या ठिकाणी विशेष अधिकाराचा वापर केला जातो बरोबर आहे. म्हणजेच काय आहे, आता हे विशेष अधिकार दोन प्रकारचे आहेत. एक विशेष अधिकार एक वैयक्तिक सभासदांना भेटलेला विशेष अधिकार आहे, आणि एक सभागृहाचा विशेष अधिकार आहे, जो की आपल्याला पुढे विधानसभा आणि विधान परिषद या टॉपिक मध्ये आपण शिकणारच आहोत. पण तुर्तास जसे केंद्रामध्ये जसे संसदेला विशेष अधिकार आहेत, तसेच या ठिकाणी राज्य आहे, या राज्यांना सुद्धा या ठिकाणी काय, राज्यांच्या विधिमंडळ सदस्यांना सुद्धा या ठिकाणी काय तर महत्वाचे विशेष अधिकार असताना आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं, म्हणजे आपल्याला समजून येतं. आजच्या या सेशनचा कन्क्लुजन किंवा या ठिकाणी आपण जर समजा निष्कर्ष जर आपण या ठिकाणी जर करायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष या ठिकाणी करता येईल की राज्य विधिमंडळ जे आहे ते काय आहे, हे राज्य विधिमंडळ अतिशय महत्वाचं आहे राज्यांच्या विषयाच्या संदर्भात कायदा करण्यासाठी. अजून एक महत्वाची घटना आहे, या ठिकाणी केंद्राप्रमाणे राज्यामध्ये संसदीय शासन पद्धतीचा आपण अवलंब केलेला आहे. ते एक महत्वाची गोष्ट आहे. विधान परिषद, विधानसभा आणि राज्यपाल मिळून यांचा समावेश राज्याच्या विधिमंडळामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर काही राज्यामध्ये एकग्रही तर काही राज्यामध्ये या ठिकाणी द्विग्रही सभासद असताना आपल्याला पाहायला भेटतं.
क्लिअर आहे, बरोबर आहे. सो राज्य विधिमंडळ संसदेचे कामकाजाचे जे स्वरूप आहे हे राज्य विधिमंडळ आणि संसदेचे कामकाजाचे जे स्वरूप आहे हे या ठिकाणी आपल्याला सारखेच स्वरूप आपल्याला असताना या ठिकाणी पाहायला भेटतं. गॉट द पॉइंट. सो दीज आर द सम ऑफ पॉइंट्स इन्क्लुडिंग अंडर द कन्क्लुजन. सो आपल्याला या आजच्या सेशनमध्ये अतिशय इन डिटेल्समध्ये आपण काय केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे, बरोबर आहे, राईट. हे डिस्कशन या ठिकाणी तुम्हाला पुढचे जे चॅप्टर्स आहेत आहे ना, आपण विद्यार्थ्याच्या म्हणजे त्यांना समजून यावं यासाठी आपण काय करत आहेत, आपण या ठिकाणी काय करतोय की आपण कंटेंट वाईज म्हणजे पुस्तकासारखं नाही आपलं आहे ना, आपण कंटेंट वाईज काय करतोय या ठिकाणी एक एक चॅप्टर बनवतोय. आता तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काय समजलं, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला राज्य विधान मंडळ म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्याचं संघटन काय आहे, त्याच्या घटनात्मक त्याला तरतुदी काय आहेत है ना, या गोष्टी आपल्याला आज काय केलेल्या या ठिकाणी आज समजून आलेल्या आहेत. समजते माझं बोललो तुम्हाला, या गोष्टी आपण समजून आल्या. आता हे जे लेक्चर ज्या विद्यार्थ्याला, अर्थातच माझं लेक्चर सगळ्यांना समजलं, बरोबर आहे, अशी अपेक्षा करतो. आता हे लेक्चर ज्या विद्यार्थ्याला समजेल ना त्यांना पुढचे पूर्णपणे चॅप्टर काय होते समजायला सोपे जातील. आता पुढे आपल्याला काय काय बघायचंय, पुढे आपल्याला राज्यपाल बघायचंय, पुढे आपल्याला विधानसभा बघायची, पुढे आपल्याला विधान परिषद बघायची आहे ना, ते चॅप्टर इन डिटेल्स मध्ये बघायचे आहेत, बरोबर आहे. त्यामुळं हे चॅप्टर जो आहे हा चॅप्टर तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांना समजत नाही त्यांनी बार रिवाइज करा. आणि मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अशा शब्दामध्ये शिकवत आहे की जो तुम्हाला समजायला या ठिकाणी अतिशय वाईट, एकदम सिंपल जाईल, एकदम सोप्या शब्दामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगत आहे, आपल्या बोलीभाषेमध्ये समजून सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला हा ग्रास्पिंग होईल. आणि आपलं टीचिंग मला खूप आनंद वाटतो की या ठिकाणी मला मुलं रिप्लाय करून सांगतात की सर तुमचं लेक्चर ऐकल्यानंतर, तुमच्या नोट्स पाहिल्यानंतर मला पीवायक्यू सॉल्व्ह होत आहेत. आणि मला एवढं समाधान वाटतं या गोष्टीमधून की बघा, रेफरन्स स्टडी मटेरियल मार्केटमध्ये असंख्य आहे, पण पीवायक्यू सॉल्व्ह होणं पण गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि तीच तुमची एनर्जी आहे जी की मला एवढ्या स्टँडर्ड नोट्स आणि लेक्चर प्रिपेअर करायला काय करते, या ठिकाणी एनर्जी देत असते. तुम्ही याच एनर्जीने अभ्यास करा. शेवटी बघा, जाताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, टार्गेट आपण पकडलंच आहे ना, तर त्या टार्गेटमध्ये एवढ्या हातपार मेहनत करायची, एवढी डीप मध्ये आपण काय करायची, मेहनत करायची, एवढ्या डीप मध्ये आपण झोकून द्यायचं स्वतःला की एक्झामला जाताना अशी फिलिंग आली पाहिजे की यार आता फक्त एक्झाम द्यायची बाकी आहे, रिझल्ट तर तुमचा आजही आलेला आहे. म्हणजे एवढा सेल्फ कॉन्फिडन्स हा फक्त मेहनतीमधूनच येतो. कॉन्फिडन्स काय मार्केटमध्ये नाही पाहायला भेटत नाही का, हा फक्त मेहनतीमधूनच कॉन्फिडन्स येतो. आणि म्हणून मेहनत, आणि मेहनतीमध्ये सुद्धा राईट डायरेक्शन मेहनत असणं गरजेचं आहे, राईट मार्गदर्शनाखाली मेहनत असणं गरजेचं आहे. त्यासोबतच योग्य दिशेने आपला अभ्यास जातोय की नाही हे समजणं सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. मी ते काम माझ्या निस्वार्थपणे है ना ते करतच आहे. त्यासोबतच तुमच्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला पाठवत जा. प्रत्येक दिवशी त्या मुलांच्या समस्यावर निर्धारण मी करतच असतो. आणि याच्यानंतर आपण लगेचच नंतरचा जो आपला नेक्स्ट वाला जो आपला चॅप्टर असणार आहे कोणता, या ठिकाणी आपला चॅप्टर असणार आहे आयदर या ठिकाणी विधानसभा है ना, विधानसभा या ठिकाणी आपण चॅप्टर घेणार आहेत. आय विश यू ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आता एक्झाम पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचा आपण कसा फायदा करून घ्यायचा जेव्हा आपण एक सेमिनार घेणारच आहेत है ना. बट तुर्तास तरी जे सेशन चालू आहे, जे सेशन अपलोड होत आहे, जे सेशन लाईव्ह होत आहेत, त्याचा सगळ्यांनी तुम्ही काय करा या ठिकाणी व्यवस्थित फायदा करून घ्या. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.